नमस्कार मित्र. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा बनणार आहे, कारण तुम्हाला तर माहिती आहे आपण अल्ट्राटेक सिमेंट वापरतो आहे. पण आज भरायची होती रिंग आणि त्याच्यामध्ये आपण ह्यावेळेस वापरतो आहे APG मिक्स. आता APG मिक्स काय आहे? तर APG मिक्स ही कॉन्क्रीट म्हणजे क्रॅक रोधक पावडर आहे. आणि जसं आपण डॉक्टर फिक्सिट वापरतो तसेच ती पावडरच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे आणि स्वस्त पण आहे. तिथंच तुम्हाला त्या ज्या सिमेंटवाल्याची दुकान आहे त्यांच्याकडून तुम्हाला ती भेटून जाते. आता ती मिक्स करण्याची पद्धत आता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघत आहे, कारण ते कापायचं असतं, पाणी घ्यायचं आणि एक बॅग सिमेंटला एक पाऊच म्हणजे एक पुडी थोडक्यात अशा पद्धतीने. आता आपण त्याच्यामध्ये सोडणार आहे 5 बॅग आणि 5 बॅगसाठी आपण 5 पुड्या सोडणार आहे. तर त्या पाण्यामध्ये आपण टाकून घेतल्या व्यवस्थित. सगळ्या पुड्या टाकत असताना त्याचं काय म्हणजे पावडर जी ती थोडीशी असते मिलीग्रॅममध्ये. ती काय किलो किंवा 5 किलो या स्वरूपामध्ये नसते. एक बॅगच्या हिशोबाने त्याचं एक प्रमाण ठरलेलं आहे आणि त्या प्रमाणाच्या हिशोबाने आपल्याला त्या टाकायचं. तर आपण त्या 5 बॅगसाठी म्हणजे सिमेंटच्या गोण्यांसाठी 5 सिमेंटच्या गोण्यांसाठी 5 पाऊच आपण त्याच्यामध्ये टाकतो आहे. आणि ते टाकत असताना पाण्यामध्ये ते मिक्स करून घेतले. मिक्स करून झाल्यानंतर तर आपण चांगलं एक जीव होईल ह्या पद्धतीनं. आता तुम्ही जसं बघताय बघा, ते पुढे सगळ्या आपण कट करून सगळ्या पुढे मिक्स करून घेतल्या आणि सगळं एकदम व्यवस्थित टाकलं. पाणी चांगलं घेतलं. शक्यतो कॉन्क्रीटलाही पाणी चांगलंच असलं पाहिजे, ज्याचं pH कमी असलं पाहिजे. नाहीतर काय होतं माहिती आहे का, खारट जर पाणी असेल, खारट पाण्याने जर आपली जर तब्येत व्यवस्थित नाही राहू शकत तर सिमेंटची काय तब्येत राहणार आहे. आणि सिमेंट म्हणजे जास्त दिवस टिकणारी वस्तू आहे, कारण आपण एक घर चांगलं बांधत असताना त्याला व्यवस्थित बांधत असतं. आता ही जी पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध झालेलं आहे आपल्याकडं, ती पावडर एकदम जी तोंडाला लावायची पावडर किंवा सनला पावडर म्हणतो आपण, त्या पद्धतीची एकदम स्मूथ पावडर असते. आणि जे आपण सगळे त्याच्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर काठीनं किंवा थापीनं आपण त्याला ते हलवून घेऊ शकतो. हलवून घेतल्यानंतर त्याचं जसं पाण्यामध्ये मिक्स होईल, जसं वॉटरप्रूफ सिमेंट असतं किंवा व्हाईट सिमेंट असतं, तर व्हाईट सिमेंटसारखंच हा प्रकार आहे. पण ह्याची ताकद जी ती गंजरोधक आणि क्रॅक जाऊन देत नाही असं आहे. म्हणजे आम्ही जो बनवलेला माल आहे, आता ती व्हिडिओ तुम्हाला नाही दाखवता आलं मला, की आम्ही त्याच्यानंतर हे आपण त्याला लिक्विड फॉर्ममध्ये आपण तयार केलं. समजा पावडरचं लिक्विडमध्ये तयार केलं, पातळ पाण्यामध्ये तयार केलं रूपांतर. आणि हे वापरल्यानंतर जो माल आम्ही तयार केला किंवा जो मसाला म्हणतो आपण, तो मसाला तयार झाला. त्या मसाल्यामुळं आपल्याला इतका जबरदस्त रिझल्ट भेटला का माल एकदम स्मूथ बनला. आणि त्याला चळल्यानंतर तो एकदम व्यवस्थित पांगला. व्यवस्थित माल जर पांगला तर आपल्याला त्याची ताकद. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या मालामध्ये आम्ही ज्यावेळेस हे टाकलं APG मिक्स, तर त्यावेळेस आम्ही थोडंसं खडीचं प्रमाण जास्त वाढवलं होतं. की आम्हाला बघायचं होतं बाबा, खडी जर जास्त असेल तर खालची रिंग आहे, पण तो काही गोष्टींचा प्रयोग केला पाहिजे. आणि प्रयोग जर केलाच नाही आपण तर आपण त्याच्यातून काही शिकू शकत नाही. तर आपल्याला त्या काही गोष्टी कळायला पाहिजे. आपण वेगवेगळे प्रयोग जरी करत असलो तर त्याच्यातून अनुभव येत असतो आणि त्या अनुभवातून आपण शिकत असतो. नवीन मिस्त्रींसाठी आपण हे बरेच व्हिडिओ खरं सांगायचं म्हणजे नवीन मिस्त्रींसाठी बनवत असतो, की बाबा याच्यातून काय होणार आहे किंवा काही नाही होणार आहे. सगळ्याच गोष्टी प्रत्यक्षात बघितल्या किंवा प्रत्यक्षात केल्या प्रॅक्टिकली, तरच त्या गोष्टीतून त्याचं रिझल्ट आपल्याला कळत असतो. आता आपण ते मिक्स करून घेतल्यानंतर काय होतं माहिती आहे का, त्याच्यातून असं आहे ना फॉर्म म्हणजे फेस तयार होतो त्याचा. म्हणजे फेस तयार झाला म्हणजे याचा अर्थ ते पूर्णपणे एकत्र झालं, एकजीव झालं असं लिक्विड स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर आपण काय केलं, जे आपलं काम करत होतं त्याला सांगून ते त्याच्यामध्ये मिक्स म्हणजे मालामध्ये टाकून घेतलं. आणि ते काही गोष्टी आपण त्यांना सांगायच्या असत्या, काही गोष्टी आपण स्वतः करायच्या असत्या. आपण त्या टाकून दिल्या, त्याच्यामध्ये मिक्स केलं. टाकून दिल्या म्हणजे मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर तो माल जो बनला ना, इतका जबरदस्त माल बनला की बाबा त्याला चळायची गरज पडली नाही. आणि सेटिंगचं जे म्हणतो ना आपण त्याला, ती सेटिंगसुद्धा इतकी मस्त झाली, जबरदस्त. सेटिंगसुद्धा फास्ट झाली एकदम. म्हणजे आपण समजा दुपारी चालू केलेलं आहे तर काही गोष्टी थोड्याशा विचित्र वाटू शकतात तुम्हाला की बाबा नाही
तुमच्या कदाचित कमेंटही असू शकतील किंवा तुम्ही शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करता, पण टाळू नका. कारण काय होतं माहिती आहे का, आम्ही खूप मेहनतीने ही व्हिडिओ बनवत असतो तुमच्यापर्यंत. आता आजचा हा जो व्हिडिओ आहे, आम्ही तुम्हाला सांगितलं आहे जसं सुरुवातीलाच की अल्ट्राटेक सिमेंट आणि APG मिक्स असं दोन्ही मिक्स आपण वापरून त्याच्यामध्ये कॉन्क्रीट आजचं तयार केले, माल तयार केला. माल एकदम मस्त झाला, स्मूथ झाला. त्यांना भरायला काही अडचण नाही वाटली की बाबा काही वेळेस काय होतं, माल सेटिंग लगेच होऊन जाते. तर त्याची सेटिंग कालवल्यानंतर सेटिंग झाली पाहिजे. अगोदर जर सेटिंग जर झाली तर तो माल तोडायला किंवा बनवायला लेबरला म्हणजे अडचण होती किंवा जड जातं. पण तसं काही ह्याच्यामध्ये झालं नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला काम एकदम व्यवस्थित करता आलं. त्याचा नक्कीच फायदा झालेला आपल्याला दिसणार आहे ह्याच्यामधून. आणि बऱ्याच काही गोष्टी पण तुम्ही बघा, व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा काम कसं झालं. आणि ही जी माहिती जर तुम्हाला पटली तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपलं एक मराठी मिस्त्री जर आपल्याला काही गोष्टींची माहिती सांगत असेल तर मला असं वाटतं की आपण ते नक्कीच ऐकलं पाहिजे, नक्कीच सांगितलं पाहिजे. काही जर चुकत असेल तरी तुम्ही मला सांगा, मी नक्कीच ऐकायला तयार होईल. APG मिक्स क्रॅक रोधक आहे आणि खूप छान रिझल्ट आहे त्याचा. आम्हाला आमचे मित्र जे आहेत त्यांनी सुचवलं, तुम्ही वापरा.